स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्याला बनवायची एकदम झणझणीत चवीची शेवभाजी। शेवभाजी बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो, मोजक्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये आपली ही शेवभाजी बनून तयार होते। शेवभाजी तयार करण्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घेतलेला आहे। सोबतच आपण या ठिकाणी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1.5 ते 2 इंच अद्रकचा तुकडा आपण छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे। अद्रक अशा छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतल्यामुळे मिक्सरला चांगल्या पद्धतीने बारीक होते। त्याचबरोबर आपण या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। अर्धी वाटी आपण सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे। 2 कच्चे टमाटे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। त्या टमाट्याची प्युरी आपण या ठिकाणी घेतलेली आहे। टमाटे आपल्याला कच्चे वापरायचे आहेत। तर गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये सुरुवातीला आपल्याला खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा कीस भाजताना आपल्याला तेलाचा वापर न करता सुक्काच आपल्याला हे खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे। तर कढईमध्ये मी खोबऱ्याचा कीस घालून घेतलेला आहे। डार्क रंगापेक्षा थोडासा जास्त रंगावरती आपल्याला हा खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा कीस छान डार्क रंगावरती भाजून घेतल्यामुळे भाजीला चव छान येते आणि भाजीला रंग देखील छान येतो। खोबऱ्याचा कीस जो आहे तो आपण छान असा भाजून घेतलेला आहे। भाजून घेतलेला जो खोबऱ्याचा कीस आहे तो आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलावरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांद्यातील जो कच्चेपणा आहे तो आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग आता हलका हलका बदललेला आहे, बघू शकता तुम्ही। कमी गॅसवरतीच मी कांदा देखील छान डार्क रंगामध्ये भाजून घेतलेला आहे। आता कांद्यावरतीच मी या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे देखील घालून घेत आहे। कांद्यासोबत आपल्याला हलकसं परतून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये कांदा, लसण आणि अद्रक काढून घ्यायचे आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे आणि पाणी न टाकता आपल्याला ही मसाला छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे। पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला मसाला छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी मिक्सरला हे पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे। तर आपलं जे भाजीचं वाटण आहे ते एकदम छान असं तयार झालेलं आहे। आता आपल्याला लगेचच भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे। आता सेम कढईमध्ये मी आणखीन 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। या भाजीसाठी मी तेलाचा वापर थोडा जास्त केलेला आहे। तुम्हाला जर अधिक तेल आवडत नसेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर केला तरी देखील हरकत नाही। तेल आपलं छान तापलेलं, यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेत आहे। मोहरी आपली छान फुटलेली आहे। यामध्ये आपल्याला लगेच जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरेही आपले छान तडतडलेले आहेत। आता आपण तयार करून घेतलेले जे वाटण आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। बाकीचं राहिलेलं जे वाटण आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। जे टमाटा आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे ते टमाट्याची प्युरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। सर्व वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। 2 चमचे आपण यामध्ये कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे। जर तुम्ही मोठा चमचा घेत असाल तर 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला तरी देखील पुरेसा आहे। 1 चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालून घेतलेला आहे। 1 चमचा आपण यामध्ये काळा मसाला घालून घेतलेला आहे। पाव चमचा आपण यामध्ये हळद घालून घेतलेली आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घ्यायचा आहे। जोपर्यंत या मसाल्यामधून तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे। तर मसाल्यामधून आता छान असं तेल सुटत आहे। मसाला आपला छान हलका फुलका तयार झालेला आहे। मसाला आपण अशा पद्धतीने छान परतून घेतला तेलावरती तर भाजीला चव छान येते। त्यामुळे आपल्याला मसाला एकदम छान कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी गरम पाणी करून घेतलेले आहे, ते गरम पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। गरम पाणी घातल्याच आपल्या भाजीला छान तेलाची तरी येते। गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला चव देखील छान येते। 1 ते 1.5 ग्लास आपण यामध्ये गरम पाणी घालून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। भाजीला आता आपल्याला एकदम मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। भाजीचा रस्सा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिट आपल्याला या रश्श्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। हा रस्सा आपल्याला एकदम जास्त घट्ट देखील करायचा नाहीये, थोडासा पातळ ठेवायचा आहे। कारण आपण यामध्ये जेव्हा शेव टाकतो तेव्हा आपली जी भाजी आहे ती पूर्णपणे अटून घट्ट होते। त्यामुळे आपल्याला सुरुवातीला ही भाजी थोडीशी पातळ ठेवायची आहे। मस्त अशी आपण 5 ते 6 मिनिट भाजी उकळून घेतलेली आहे। भाजीला छान खळखळून उकळी आलेली आहे। रंग देखील एकदम छान आलेला आहे आणि एवढी घट्ट आपली ही भाजी आपण तयार करून घेतलेली आहे। आपल्याला जेव्हा भाजी खाण्यासाठी घ्यायची आहे तेव्हाच आपल्याला रस्सा थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि शेव आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी आज बारीक शेवचा वापर करत आहे। एकदा तुम्ही अशा पद्धतीने बारीक शेवची ही भाजी तयार करून बघा, अप्रतिम चवीची ही भाजी आपली तयार होते। थोडीशी शेव मी या ठिकाणी घालून घेतलेली आहे, बाकीची शेव मी नंतर घालणार आहे। पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम चवीची आपली ही भाजी लागते। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।